चला सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने दाखल झाले. एका बाजूला स्ट्राईक एंडवरती फलंदाज भूपेन, बॉलिंग मार्कवरती हो वेगवान चेंडू पहिलाच फुलर रेंजचा नाही, चेंडूला समजू शकले. चेंडू सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जातोय. डॉट बॉल आलाय. आमिर यांच्या हातामध्ये चेंडू आणि आमिरने पहिल्या चेंडूवरती आपला क्लास दाखवत असताना चेंडूला उजव्यष्टीच्या बाहेर हाताळले. डॉट बॉलची सांगता झाली. भूपेंद्र आणि चेतन ही जोडी मैदानात आहे. भूपेंसाठी हा चेंडू सफल झाले. पुन्हा एकदा तीच लाईन, तीच लेन, चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये आलाय. डॉट. सामनावीराचा मानकरी रोहित चौधरी लवकरात लवकर मंचावरती यायचं, आपला सुद्धा गौरव केला जाईल. पहिल्या इनिंगला सुरुवात होते. आजच्या रजनीमधली ही दुसरी मॅच. VGPL वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीगचा थरार आपण पाहताय. चौथ्या पर्वामध्ये ही स्पर्धा आली आहे. अनेकांचे हातभार या स्पर्धेला लागलेले आहेत. अनेकांनी पुढाकार घेऊन ही स्पर्धा यशस्वी करण्याचा मानस किंवा तो एक दृढ निश्चय केलाय. त्यांची नावं सुद्धा घेणं गरजेची आहेत. तुर्तास पुन्हा एकदा हा बॉल यावेळेला गुडलेन स्पॉटवरून बाहेर निघत असताना चेंडू उजव्या जास्तच बाहेर गेलाय. पंचाने दंडित केलं वाईटच्या स्वरूपानं. अतिरिक्त स्वरूपाची धाव धावफलकामध्ये ऍड होईल आणि त्याचबरोबरीने धावफलकाचं खातं सुद्धा ओपन होत आहे. खास करून विशेष कौतुक करावं लागेल सत्यवान सापणे, पंकज आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं, ज्या पद्धतीने त्यांनी स्वतःला मजबूत बनवलं, बळकट बनवलं, VGPL व्हावी याच्यासाठी अतोनात प्रयत्न केले. रोहित चौधरी, आपण या मंचावरती आपल्याला सामनावीराचा किताब देऊन आपला गौरव केला जाईल. मागील मॅचचे हिरो, मागील मॅचचे सामनावीर. पहिलं षटक आणि पहिल्या षटकामध्ये आतापर्यंतची स्थिती जर बघाल तर धावा फक्त आल्या 2. चेंडूचा खेळ झालाय 3. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी. आमिर पाटील यांच्या हातामध्ये चेंडू आहे. आमिरची उंची जर बघाल तर जवळजवळ 6 फुटाच्या वरती आहे. म्हटल्यानंतर त्याला ॲज अ बॉलर म्हणून एक मदत होत असणार आहे. बघा स्क्रीनवरती रोहित चौधरी याला सामनावीराचा किताब देऊन त्याचा गौरव केला जातोय. मुख्य आयोजक सत्यवान सापणे यांच्या शुभ हस्ते. पुन्हा एकदा आमिर तयार. आमिरचा हा चेंडू चेतनसाठी बॅकफुटर जाऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू कव्हरमध्ये जातोय तोपर्यंत सिंगलदा जाऊन कंप्लीट केली जाते. पॉवर प्लेचं षटक आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये ते आक्रमक रूप धारण केलेलं नाहीये दोन्ही फलंदाजांनी. ज्या पद्धतीचे फटके अपेक्षित आहेत किंवा ज्या वेगाने धावा बनायला हव्यात तशा धावा काही येत नाही आहेत. प्लॅनिंगमध्ये थोडासा बदलाव, एका धाव्याने पुढे जाण्याचा प्रयत्न. कदाचित हा गेम प्लॅन सुद्धा असू शकतो की फ्रंटलाईन बॉलरची षटकं जाऊ द्यायची आणि त्यानंतर मागील गोलंदाजावरती अटॅक करायचा, नवीन गोलंदाजांना टार्गेट करायचं. अजून एक फुलर लेन, बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. बॅट अँड पॅडच्या मधून चेंडू मागे निघून गेला. ज्या वेळेला फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला त्याच वेळेला नेमका चेंडू डेप्थ झालाय आणि निर्धाव चेंडूची सांगता होतीये. शेवटचा आणि अंतिम चेंडू या षटकातला बाकी. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. ओ यावेळचा चेंडू गुड लेन वरून पिक करण्याचा प्रयत्न, फटका फसला, चेंडू उंच हवेमध्ये गेला आणि फलंदाज भूपेन बाद. पहिल्या विकेटचं बदल, पहिला आदरा, पहिला धक्का तो लागला जातो टीम रॉयल 799 या संघाला. थँक्यू डीजे. पहिल्या विकेटचं पतन, पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, यावेळेला फटका फसलाय. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू आणि त्याच्यावरती मिळाला ब्रेक थ्रू. बॅक टू बॅक दुसरी विकेट. अजून एक फलंदाज बाद.
थँक्यू. पालघर जिल्ह्यात क्रिकेटचा सोहळा आणि हा बेधडक सोहळा आहे. इथूनच तुम्हाला नवनवीन खेळाडू दिसणार आहेत. पालघर जिल्ह्यामधील ज्या प्रकारे क्रिकेटचा स्तर वाढतोय त्या वाढत्या स्तराला आपण सुद्धा मॅच करावं, इथून सुद्धा चांगले चांगले खेळाडू पुढे यावेत, हाच या VGPLचा प्रयत्न आहे. आणि या प्रयत्नामध्ये अपेक्षित यश सुद्धा मिळालंय असं म्हणावं लागेल, कारण रजनी क्रिकेट स्पर्धा भरवणं सोपं नाही आहे. लाईट्स, मंडप, त्यानंतर रात्र म्हटलं की तुम्हाला भरपूर साऱ्या गोष्टी या विकत आणाव्या लागतात. त्याच्यासाठी खूप सारा पैसा खर्च होतो, खूप मोठ्या स्पॉन्सरची गरज असते. आणि या साऱ्या गोष्टींची पूर्तता करत असताना वैतरणा ग्रामीण असोसिएशन अंतर्गत खेळणाऱ्या खेळाडूंना एक चांगला प्लॅटफॉर्म मिळावा, हाच एक प्रामाणिक प्रयत्न वैतरणा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचा. या VGPLचा 2 विकेट म्हणजे 2 सलामीवीर ओपनिंग पेअर ही तंबूच्या दिशेने गेली. 3 वरती 2 आहेत. पहिल्या चेंडूवरती ब्रेक थ्रू आणि पुढचा चेंडू यावेळेला लगातार दुसरी विकेट. अजित किनी फुल लेनचा चांगला वापर आणि पायाच्या जवळून मधून लागून चेंडू गेला यष्टीवरती. फलंदाज बाद. थँक्यू डीजे. राऊंड द विकेट येत असताना पद्मन यांच्या बॅट आणि पॅड मधल्या अंतराला मोजलं. फटका खेळत असताना चेहऱ्याच्या डायरेक्शन लवकर बदललं. फटका लवकर खेळण्याचा प्रयत्न आला अंगलट. चेंडू मागून येऊन निघून गेला यष्टीवरती. फलंदाज बाद. पद्मन यांच्या विकेटचं पतन. तिसरा ब्रेक थ्रू. 3 धावांवरती तिसरा गडी बाद. रॉयल 7999चा संघ असं वाटत होता की या सामन्यामध्ये वरचढ कामगिरी करताना दिसेल, परंतु पहिल्या 3 फलंदाजांचे तंबूच्या दिशेने जाणं हे थोडी टेन्शन वाढवणार आहे. अजित किनी व्हॉट अ मॅग्निफिसंट बॉलिंग. सुरुवातीचे 2 चेंडू, त्या 2 चेंडूवरती 2 विकेट म्हटल्यानंतर ऑन हॅट्रिक वरती येऊन अजित किनी थांबलाय. असं असताना नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने आलाय. हो, यावेळेला स्टंपरच्या चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न केला गेला. हाताला चेंडू चाटत निघत चाललाय तोपर्यंत एक धावून कंप्लीट केली जाते. माहित होतं चेंडू वेगाने येणार आहे. गुडलेन वरून स्टंपवरती येताना दिसणार आहे. स्टंपला अडवून खेळण्याचा प्रयत्न केला गेला. सावध पवित्रा फलंदाजाचा दिसलाय. प्रतीक याने एकदा धावून कंप्लीट केली आहे. गौतम मैदानाच्या आतमध्ये अष्टपैलू खेळाडू म्हणून गौतमची एक वेगळी ओळख आहे. गौतमच्या बॅटमधून धाबा येणं ही संघाची गरज आहे. रॉयल 7999च्या संघाला हा सामना जिंकण्यासाठी यावेळेला अपील मध्ये उत्साह तितका मोठा नाही, तितका जास्त नाही आणि त्यामुळे अपील उचलून धरले नाहीये पंचांना. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. दुसऱ्या षटकातला खेळ मार्गस्थ असताना 4 धावांवरती धावफलक जाऊन पोहोचलंय. गौतम एक चेंडू त्यांना फेस केला, कोणती धाव नाही आली. 1 चेंडू आणि 1 धाव प्रतीकची. अजित किनीने आतापर्यंत 2 धावा खर्च केल्यात. 2 महत्वाच्या विकेट त्याच्या षटकामध्ये आल्यात. हो, यावेळचा टप्पा पडल्यान खाली राहणारा चेंडू पंचांचं बोट हवेमध्ये. येस, गौतम सुद्धा बाद. 4थ्या विकेटचं पतन. गौतमला सुद्धा माघारी परतावं लागतंय. गॉन. थँक्यू. अँगल बनवून टाकण्याचा प्रयत्न, पण चेंडू ज्या वेळेला पिच झाला त्यावेळेला अपेक्षित उसळी नाही त्या चेंडूने घेतली. टप्पा पडल्यानंतर खाली राहिला आणि खाली राहत असताना बरोबर ऑफ स्टंपचा वेध घेणारा हा चेंडू गौतमच्या पायाला जाऊन लागला. यष्टी समोर ते आढळले. त्यामुळे फलंदाजाने बाद घोषित केलं गौतमला. 4 विकेट गेल्यात. टॉप ऑर्डर पूर्णपणे कॉलॅप्स झालाय. 2 ओपनर, 3rd and 4th प्लेस दोन्ही मैदानाच्या बाहेर असताना आता प्रतीकवरची जबाबदारी वाढली आहे. त्याला साथ देण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पंकज अशा स्थितीमध्ये आलेत की तिथून त्यांना खेळपट्टीवरती उभं राहणं, धावांना बढावा देणं, पारी सांभाळणं या साऱ्या गोष्टी कराव्या लागणार. स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न पंकजने केलाय. चेंडू अडवण्याचा प्रयत्न कव्हर पॉइंट मध्ये झाला. 1 धाव मात्र धावून कंप्लीट झाली. सिंगल धाव आली आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. 5 धावा 4 गड्यांच्या पतनानंतर रॉयल 7999 हा संघ. थँक्यू. रॉयल स्ट्रायकर्स 7999 5 वरती 4 आहेत. काय नक्की घडलं पहिल्या 2 षटकामध्ये किंवा काय घडणं अपेक्षित होतं?
अपेक्षित होतं फक्त गोलंदाजी करणाऱ्या संघाला की इथून धावा कमी बनाव्या, 1-2 विकेट मिळाव्या, परंतु त्यांना अपेक्षेपेक्षा जास्त विकेट मिळाल्यात. बॅटिंग करणारी टीम थोडी अडचणीमध्ये आहे, परंतु पंकज, प्रतीक, 2 भरोशाचे खेळाडू अजून मैदानाच्या आतमध्ये आहेत, ज्यांच्या बॅटमधून धावा येणं गरजेचे आहेत. मोठ्या आशेने त्यांचा संघ त्यांच्याकडे बघतोय. बॉलिंग मार्कवरती बोला तयार. आमिर पाटीलचा पहिला चेंडू फुलर लेन लोअर फुल टच पद्धतीने बॅटवरती घेतला गेलाय. फील्ड केला जाईल तोपर्यंत एलईडीवरून चेंडू डायव्हर्ट झाला, तोपर्यंत 2 धावा पंकजने धावून कंप्लीट केल्या. असं नाहीये की सामना इथेच संपलाय. 2 षटकं संपल्यानंतर उर्वरित 4 षटकांचा खेळणं बाकी आणि 4 षटकामध्ये भरपूर काही बदलू शकतं. काल एक अशी मॅच होती ज्या आदित्यला मगाशी तुम्ही बघितलं, त्याच आदित्यने अशा प्रकारचा सामना जिथे त्यांच्या 5 विकेट गेल्या होत्या तिथून खेचून आणला आणि सामन्याला जिंकलं सुद्धा होतं. आता तशी काहीशी खेळी पंकजला करावी लागणार आहे, अदरवाईज प्रतीकला करावी लागेल. आमिरचा हा चेंडू टप्पा पडल्यानंतर पुन्हा एकदा खाली राहणारा चेंडू सरळ गेला यष्टीवरती. फलंदाज पंकज पाटील बाद. थँक्यू डीजे. समजायला मार्ग नाही, खेळपट्टीने काय रूप बदललंय का. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येणारा चेंडू ऑफ स्टंपला हिट केलं चेंडूने आणि यष्टी उद्ध्वस्त होत असताना फलंदाज बाद. बघा स्माइल पंकजच्या चेहऱ्यावरती सुद्धा आहे, कारण या चेंडूने सरप्राईज केलं होतं. जस्ट तरी काय करणार. टप्पा पडल्यानंतर असा जर का खाली चेंडू राहिला तर त्या चेंडूला भापायचं तरी कसं, हा एक मोठा प्रश्न होता. अखेरकार विकेट आली, 5व्या विकेटचं पतन झालं. नवीन फलंदाज सुधीर ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू आलाय. डान्स करायला लावतोय, कधी इकडे कधी तिकडे. जोपर्यंत फील्ड करेल तोपर्यंत एकदा येते. पण सुधीरला हा चेंडू भेटला होता, हा सगळ्या दडपणाला दूर सारणारा चेंडू होता. पण त्यांनी सावध पवित्रा म्हणतात ना, जर का दूध पित असताना तुमची जीभ पोळली गेली तर तुम्ही थंड दूध सुद्धा फुकून फुकून पिता. तसेच काहीशी स्थिती सुधीरची असावी आणि त्यामुळे त्याने ते एकदा घेण्याचा प्रयत्न केला. 8 वरती 5, 3 चेंडूचं खेळणं बाकी. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, यावेळेला राईस होणारा चेंडू टप्पा पडल्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता. दडपण ज्या 2 षटकामध्ये बनलं गेलंय किंवा ज्या विकेट गेलेले आहेत त्याचा दबाव हा फलंदाजावरती पूर्णपणे दिसून येतोय, खास करून प्रतीकवरती. धाव बनताना दिसत नाहीये. यावेळेला पुलर लेन जडमध्ये टाकण्याचा प्रयत्न. अपील बघा किती मोठी, आपोआप आवाज येतोय. फक्त यष्टीरक्षक नव्हे, बाकी सुद्धा खेळाडू अपील करतायत. आणि हे सगळं कुठून मिळालंय, जिथे 5 विकेट आल्या तिथून. 8 वरती 5, शेवटचा आणि अंतिम चेंडू या 3ऱ्या षटकातला बाकी आहे. आमिरला दडपण वाढवण्यासाठी पुन्हा एकदा आमंत्रित करण्यात आलं. त्याच्या खात्यातलं हे 2रं षटक आहे. बॅकअप द हँड टाकण्याचा प्रयत्न होता, यावेळेला एक चूक. बघा काल असंच काहीसा एक सीन झाला होता, त्याच्यामध्ये मंथन याने केलेली गोलंदाजी, धारदार बॉलिंग, त्याचा रिलीज पॉईंट, त्याचा फॉलो थ्रू, त्याचा रनअप सर्व काही प्रभावित करणार होतं. पण त्याने त्याच्या 2 षटकांच्या स्पेलमध्ये 2 चुकीचे चेंडू हाताळले होते आणि त्यामुळे त्याच्या संघाला पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. ते 2 चुकीचे चेंडू काय होते, एक बॅक ऑफ द हेड शॉर्ट ऑफ लेंथ बॉल आणि दुसरा बॅक ऑफ द हँड गुड लेन स्पॉटरचा बॉल. त्या दोन्हीवरती 2 मोठे फटके आले. सामना तिथून बदलला होता. 3 षटकाचा खेळ संपलाय. 10 वरती 5, रॉयल स्ट्रायकर्स 799 या संघाचा धावफलक. थँक्यू. काहीच धावा नव्हत्या आणि काहीच रन्स बनत नव्हत्या, मोठे फटके येत नव्हते म्हटल्यानंतर आता प्रतीक पाटीलला सांगावं लागणार आहे, फक्त संघासाठी आलोय मी मैदानात, कारण इथं येऊन तुम्हाला धावा बनवायच्या आहेत. 4थं षटक घेऊन आला नवीन गोलंदाज. गोलंदाजाचं नाव राकेश. राकेश यांच्या हातामध्ये चेंडू. राकेश यांच्यासाठी तो पाथ पूर्णपणे तयार आहे. तो प्लॅटफॉर्म
तयार आहे, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, या वेळेला फटका बसलाय, चेंडू चाललाय ऑन साईडला, लॉंगर मध्ये क्षेत्ररक्षक वन बाउन्स फील्ड करतील तोपर्यंत एकच धाव. असं नाहीये की 6व्या नंबरवरती आलो आणि 7व्या नंबरवरती आलो म्हणून धावा नाही बनत. धावा तर बनतात, फक्त त्याच्यासाठी तुमच्याकडे त्या धावा बनवण्यासाठीचे फटके हवेत. त्या मैदानाची तुम्हाला माहिती असावी, समोरच्या गोलंदाजाचा चेंडू हातात असताना काय त्याची मानसिकता, कशा पद्धतीचा चेंडू हाताळतोय. या वेळेला चेंडू फुला लेन दुरून खेचण्याचा प्रयत्न आणि चेंडूला पाठवलं सरळ लॉंगांच्या डोक्यावरून, सीमारेखा पार, षटकार. थँक्यू डिजे. बघा कशा पद्धतीचा हा फटका होता. आई एकविरा एंटरप्राइजेस सिव्हिल वर्क शंकरजी पाटील साहेब खार्डी यांच्याकडून 1111 रुपयाची देणगी आलेली आहे. साहेब आपलं मनपूर्वक आभार. आमच्या समस्त आयोजन कमिटीच्या वतीनं, BGPL सीझन 4च्या वतीनं, वैताना ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं. 17 वरती 5 आहेत. षटकार आल्यानंतर एक आशेचा किरण जागा झालाय. आनंद हलकासा चेहऱ्यावरती दिसून येतोय, मागे निघून गेलाय. किस्मत बहादुरों का साथ देती है. तुम्हाला बहादूर असल्यासारखी इनिंग साकारावी लागणार आहे. या वेळेला आलाय नशिबाचा चौकार, 4 धावा. वाईट +4 टोटल 5. बावीस वरती 5. चौथ्या षटकाचा खेळ सुरू आहे. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, रिव्ह्यू सुद्धा रेफर केला गेलाय की हा बिमर आहे का ते सुद्धा पाहिलं जाईल, पण चौकार आलाय. तिसरे पंच आमचे व्यस्त होत आहेत. इट्स अ फेअर डिलिव्हरी. 26 वरती 5 आहेत. 3 चेंडूचा खेळ झालाय. चौथ्या षटकामध्ये धावांची लयलूट झाली. मागील 3 चेंडूमध्ये 16 धावा आल्यात. याच सरासरीने धावा बनले तर 50 60 अशीच पार होईल आणि मग समाधानकारक धावफलक आपल्याला बघायला मिळू शकतं. रॉयल स्ट्रायकर्ससाठी तारणार कोण आहे? बेटा सुधीर. शॉर्ट बॉल, यावेळेला हुक काढायचा प्रयत्न, चेंडू फाईन लेगच्या डोक्यावरून निघून गेलाय. फक्त निघून नाही गेला तर सीमारेखा पार सुद्धा गेलाय. आर पार, VGPL चौकार. चौकार आला. 4 धावा आल्या आणि 4 धावाने धावफलक वाढत असताना निघून गेलं ते 30 वरती 5. शेवटच्या 2 चेंडूचा खेळणं बाकी आहे. पुन्हा एकदा बॉल तयार, लेफ्ट हँड राऊंड विकेट. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, फटका बसलाय. फटक्याची उंची जास्त आहे. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि त्यानं टिपला जाईल. फलंदाज सुधीर बाद, गॉन.
थँक्यू डीजे. वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीग सनादय कडक. वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीग आपण बघताय दुसऱ्या रजनीमध्ये ही स्पर्धा आली आहे आणि बघा कशा पद्धतीचा झेल घेतलाय. काय याचा फायदा होतो. वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीग एकाच गावामध्ये खेळत असताना वेगळ्या गावामध्ये खेळण्याची संधी मिळते. एकमेकांच्या विचारांची देवाणघेवाण होते. एकमेकांच्या कौशल्याची जाण होते. एकमेकाला परखण्याचे ते मैत्रीपूर्ण संबंध वाढतात. यातूनच मैत्री वाढते, जिव्हाळा वाढतो आणि सामाजिक एकात्मता, आपल्या विभागातली एकात्मता टिकून राहते आणि अशा प्रकारचं कौशल्य आपल्या सर्वांसमोर येत असताना खेळाची प्रगती सुद्धा साधली जाते. 30-6 शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे. राकेशच्या या षटकामध्ये 20 धावा आल्यात. ज्या मागील 3 षटकामध्ये धावा नव्हत्या आल्या त्या या एकाच षटकामध्ये 5 चेंडूमध्ये आल्यात. राकेशने ब्रेक थ्रू मिळून पलटवार केलाय, कमबॅक केलाय. नवीन फलंदाज मैदानात आलाय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, यावेळेला फटका फसलाय. कव्हरच्या दिशेने चेंडू निघून झाला. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती जातोय तोपर्यंत चेंडूने वळण घेत असताना पॉइंट काढलाय. क्षेत्ररक्षक जोपर्यंत फील्ड करेल तोपर्यंत 1-2 धावा. 2 धावा धावपलकामध्ये ऍड होत आहेत. षटक क्रमांक 14 संपलं. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 32 धावा 6 विकेटच्या पतनानंतर टीम रॉयल स्ट्रायकर्स 7999 या संघाचा धावपलक. आदरणीय सुधाकरजी पाटील साहेब, आपल्याला विनंती, आपण मंचावरती यायचंय. सुधाकरजी पाटील साहेब, आपल्याला विनंती आहे, आपण मंचावरती या. आपलं हार्दिक स्वागत. VGPL वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीगच्या वतीनं, वैतरणा क्रिकेट ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं 32-6 8च्या सरासरीने धावा बनल्यात. मग धावा मागील षटकामध्ये वसवण्याचा प्रयत्न केला सुधीरने, पण सुधीर बाद झाले. ही मोठी चिंतेची बाब राहिली. ते रॉयल स्ट्रायकर्स 7999 या संघासाठी 32-6 आहेत. फटका यावेळेला फसला आणि बॅटच्या स्टिकरला लागत असताना जोपर्यंत फील्ड केला जातो रनआउटची संधी आहे. ओ यावेळेला अपील पंचांवरती सगळ्यांच्या नजरा आहेत. पंचांनी सांगितलं चेक करूया. वैतरणा बॉईजची टीम आता हळूहळू मार्गस्थ होईल वज्रश्वरीच्या दिशेने, कारण तिकडे क्वालिफाईंग मॅच त्यांना खेळायची आणि सामना त्यांचा कोणाबरोबर आहे, ऊर बरोबर त्यांची मॅच आहे. त्यामुळे तो सामना बघण्यासारखा असणार आहे. स्टे ट्यून. तुम्ही VGPL तर्फे त्यांना शुभेच्छा. बघा ऍक्शन रिप्ले मध्ये दाखवलं जाईल कशा पद्धतीनं हा चेंडू फेकला गेला. एक समोरून गेला, त्यानंतर मागच्याने चेंडू फेक केला, फेकी केल्यानंतर सरळ गोलंदाजाच्या हातामध्ये. जोपर्यंत बॅट ड्रॅग केली जाईल तोपर्यंत यष्ट्या उद्ध्वस्त झाल्या होत्या आणि अखेरकार तिसऱ्या पंचांचा निर्णय आलाय. फलंदाज बाद व्हावं लागतंय, मैदानाबाहेर जावं लागेल. 7वी विकेट. प्रतीक अजूनही मैदानाच्या आतमध्ये, जे प्रतीक खूप वेळापासून येऊन थांबलेले आहेत, पण त्यांचा जो स्ट्राईक मिळण्याची जी काही संधी ती त्यांना तितकी मिळालेली नाहीये आणि त्यामुळे कदाचित धावांचा ग्राफ इतका मोठ्या पद्धतीने वाढलेला नाहीये, इतका मोठ्या प्रकारे वाढलेला नाहीये. सिंगल धाव आल्यानंतर दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न महागात पडला. हेमंत वैतीने खूप वेगानं लवकर चेंडू यष्टीवरती लावला. 4.1 चेंडूचा खेळ झालाय. लगातार पडलेल्या विकेट, गुच्छामध्ये आलेल्या विकेट आणि पहिल्या 2 षटकामध्ये झालेली हानी ही रॉयल स्ट्रायकर्स संघाला अडचणीत टाकताना दिसते. कारण तिसऱ्या षटकामध्ये नाही पण चौथ्या षटकामध्ये खूप साऱ्या धावा आल्या होत्या. 20 धावा कमी नाही होत, खूप जास्त आहेत. आणि त्या धावा आल्यानंतर मिळालेलं वळण, या सामन्याच्या धावगतीला मिळालेली वेगळी दिशा. 33-7 पुन्हा एकदा बोला तयार. हेमंत वैती
यानंतर होणारा सामना दोन्ही कर्णधार टॉससाठी लगेच यायचंय. ओ यावेळेला त्रिफळाचीत ब्लाइंडर होता. ब्लाइंडली खेळण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येणारे चेंडू सरळ यष्टीचा वेध, फलंदाज बाद. हेमंतवती सेलिब्रेशन करतायत. 8व्या विकेटचं पतन. बघा एक विशेष सूचना आहे. विशेष सूचना सर्व संघ मालकांसाठी. जर का तुमच्या संघातल्या दिलेल्या टी शर्ट पैकी काही टी शर्ट ट्रॅक कमी आलेले असतील तर तुम्ही तुमच्या संबंधित ग्रुपमध्ये, फक्त प्लेयरसाठी तर त्या संबंधित ग्रुपमध्ये म्हणजे जो VJPLचा ग्रुप आहे त्याच्यामध्ये अपडेट करायचा आहे. अन्यथा सत्यवान सांपणे यांचे संपर्क करायचा आहे. सगळ्या संघ मालकांसाठी ही विशेष सूचना आहे. आपण या तेहतीस वरती 8 आहेत. नवीन फलंदाज भागेश मैदानाच्या आतमध्ये आलेत. आता भागेश आहे, भौतिक आहे. हो यावेळेचा पुन्हा एकदा. पण इथं काय घडलंय, पंचांनी नो बॉल घोषित केला. फेकी सैरावैरा झाली इकडून तिकडे तिकडून इकडे. इट्स अ नो बॉल. अतिरिक्त स्वरूपाची धाव. हो यावेळेला शॉर्ट बॉल होता, त्याला पुल करण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटवरती आला नाही बरोबर आणि त्यामुळे एकदा मात्र सहज धावून कंप्लीट केली गेले. 5व्या षटकाचा खेळ चालू आहे. धावफलकाची धावा या 37 आहेत. 37. 4 चेंडूचा खेळ झालाय. आठ विकेट आहेत. 2 विकेट अजूनही बाकी आहेत. हो यावेळेला अपील पंचांचा बोट हवेत. यष्ट्यांसमोर फलंदाज भौतिक वैती आढळल्यात आणि अजून एका विकेटचं पतन. 9वी विकेट रॉयल स्ट्रायकर्स 7999 या संघाची. (37 for 9). शेवटची आणि अंतिम विकेट. परेश आलाय. आता परेश शेवटी आल्यानंतर काही 6व्या ओव्हरपर्यंत घेऊन जातोय का या मॅचला बघूयात. पहिल्या इनिंगचा खेळ मार्गस्थ असतानाची स्थिती आहे. पुलावले दो यावेळेला त्रिफळाची टो क्रशर यॉर्कर त्रिफळाचीच्या रूपाने शेवटचा गडी सुद्धा बाद. 37 वरती आल्या. 10 विकेट रॉयल स्ट्रायकर 7999 या संघाच्या. 38 धावांचं लक्ष्य. चला यानंतर होणारी मॅच, नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. आदित्य पाटील त्या टॉस दरम्यान आपल्याला जोडले जाणार आहेत. खुशी भक्ती चॅलेंजर्स विपक्ष कृतिका एंटरप्राइजेस. कृतिका एंटरप्राइजेस विपक्ष खुशी भक्ती चॅलेंजर्स. दोन्ही संघाच्या कर्णधार आपण टॉस साठी या.
चला दोन्ही संघाचे कर्णधार खुशी भक्ती चॅलेंजर्स आणि कृतिका एंटरप्राइजेस टॉस साठी या. चेक. या पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. आपण टॉसच्या दिशेने आहोत. दोन्ही संघाचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत. कृतिका एंटरप्राइजेस आणि टीम खुशी भक्ती चॅलेंजर्स. सत्यवानजी सापणे यांच्या शुभ हस्ताने केला जातोय टॉस. हेड अँड टेल असा कॉल करायचा आहे. हेड असा कॉल आहे अँड दॅट्स अ टेल. सो टॉस जिंकलाय कृतिका एंटरप्राइजेस संघाने. दोन्ही संघांना आपण शुभेच्छा द्या. सत्यपंच आणि आपण स्थानापन्न व्हायचंय व्यासपीठावर. टॉस महत्वाचा आहे. निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. जो परफॉर्मन्स होतोय त्याने सॅटिस्फाय आहात संघामधनं? खूप आणि या मॅच मध्ये तुम्हाला चांगला खेळ करायचा आहे, कारण की प्रत्येक मॅच तितकीच महत्वाची आहे. या मॅच मध्ये प्रयत्न कसे असतील? खूप चांगला प्रयत्न देण्याचा प्रयत्न करू. बहुतांश जे चांगले खेळाडू आहेत ते थोडेसे वीक झालेत असं तरी मला वाटतं, परंतु त्यांचं चालणं हे महत्वाचं असेल संघामध्ये. ॲज अ कर्णधार म्हणून संघाला काय सांगशील? त्यांनी चाललं तर आमची टीम अजून पुढे जाण्याचा प्रयत्न करू आणि चॅम्पियन होण्याचा प्रयत्न करू. जो संघ मालक आहेत विशेष करून त्यांची भूमिका फार महत्वाची असते. आज ते एक संघाला लीड देखील करतायत. स्वतः संघ मालक देखील आहेत. किसनजी पाटील यांच्याबद्दल काय म्हणाल? खूप चांगले आहेत, काय बोलत नाही. बिंदास खेळा, तुम्हाला वाटेल तसं खेळा, काय टेन्शन नाही घ्यायचं, बिंदास खेळा. कालच्या दोन्ही मॅचेस तुम्ही विशेष करून खेळला, त्यामध्ये विजयी झालात, म्हणून कॉन्फिडन्स फार महत्वाचा आहे आणि त्याच लईने आजच्या रजनीमध्ये देखील खेळा. माझ्याकडनं ह्या शुभेच्छा असतील. वैभव, ॲज अ प्लेअर म्हणून जो परफॉर्मन्स निघायला पाहिजे होता तो निघाला तर नाहीये. आता या मॅचमध्ये प्रयत्न कसे असतील? प्रयत्न करावे लागतील, कारण की जर मॅच जिंकलो नाही तर क्वालिफाय होणे मुश्किल होईल. पहिली मॅच थोडीशी अगदी अनपेक्षितपणे तुम्ही जिंकलात जरूर. दुसऱ्या मॅचमध्ये थोड्याशा चुक्या घटित झाल्या. कुठे कमी पडलात? नक्की मिस फिल्डिंग झाल्यामुळे आणि थोडी बॉलिंग अटॅक पण थोडा कमजोर पडला, त्याच्यामुळे आम्ही आज बॅकफुटवर पडलो. बॅटिंग कमजोर झाली, त्याच्यामुळे थोडं बॅकफुटवर गेलो. संघ मालक जे आहेत योगेशजी पाटील आणि प्रकाशजी साहेब, त्यांच्याबद्दल काय म्हणाल? सपोर्ट खूप चांगला आहे त्यांचा दोघांचा आणि खूप सपोर्ट करतात टीम. या मॅचमध्ये वैभव बॅक इन फॉर्म पाहायला मिळेल. हो. शुभेच्छा असेल माझ्याकडनं देखील. तर टॉसचे अपडेट आपल्यापर्यंत पोहोचलंय. टीम कृतिका एंटरप्राइजेस वॉन द टॉस आणि कर्णधाराने निर्णय घेतला की आम्ही गोलंदाजी करणार आहोत. जाऊया आपण बॅक टू द कॉमेंट्री बॉक्स, जिथे एक कमी धावसंख्येचा पाठलाग जरूर होतोय, परंतु धावसंख्या अवघी म्हणून चालायचे नाही. पाहू शकाल कशा पद्धतीने बॅटल रंगणार आहे. जाऊया आपण थेट समालोचन कक्षामध्ये. थँक्यू सो मच DBN लाईव्ह नेटवर्क. चला वेलकम बॅक. धन्यवाद आदेश. आणि पुन्हा एकदा जाऊया त्या दुसऱ्या इनिंगकडे, ज्या ठिकाणी 38 धावांचा पाठलाग होतोय आणि 38 धावांचा बचाव. विकी पाटील आणि हेमंत पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आली आहे. राऊंड द विकेट, पहिला चेंडू आणि या पहिल्या चेंडूवरती आतमध्ये येणारे चेंडूला नाही समजू शकलेत. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट येत असताना अँगल म्हणून आतमध्ये आणण्याचा प्रयत्न चेंडूला केला गेला आणि त्या चेंडूवरती यष्टरक्षकाकडून चूक झाली. चेंडू जोपर्यंत फील्ड केला जाईल तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट होतीये 22च्या रूपाने. एका धावाने धावफलकाचं खातं ओपन. 38 मोठे आहेत की छोटे आहेत हा प्रश्न अनेकांना पडलेला आहे, पण क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये कोणतंही धावफलक मोठं नाही, कोणतंही छोटं नाही. यावेळेला काय तर हुक करण्याचा प्रयत्न केला होता चेंडूला, परंतु चेंडू फलंदाजाच्या डोक्यावरून निघून गेलाय आणि त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचं हावभाव पंचांकडून नाहीत, म्हणजे डॉट बॉल आलाय. हो, यावेळेला लोअर फुलटॉस पद्धतीने चेंडू बॅटवरती घेतला. फॉलिंग स्वीपचा फटका स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून गेलाय. सगळ्यांना दाखवत 6 धावा षटकार. थँक्यू. बघा फॉलिंग स्वीप कशा पद्धतीने केला गेलाय. स्वीप करत असताना त्यांनी लक्षात ठेवलं की चेंडू कशा पद्धतीने वरती राहील, म्हणजे खाली डेथ कसा नाही होणार. शेवटच्या क्षणापर्यंत नजर बनवून ठेवली आणि त्यामुळे स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून 6 धावा. पुन्हा एकदा यावेळेला शॉर्ट बॉल आहे. हा शॉर्ट बॉलचा हुक देऊन जाईल. 4-6 4-6 6-4. शेवटी आलाय चौकार. 4 धावा आल्यात.
थँक्यू. 11-0 4 चेंडूमध्ये या धावा बनवल्यात. एक षटकार, एक चौकार. पुन्हा एकदा यावेळेला लॉंग स्टॉप रिझन मध्ये चेंडू जाईल. सगळे चेंडू मागे खेळण्याचा प्रयत्न. सूर्यकुमार यादव अंगात आल्यासारखे चित्र आहे. चेंडू मागे निघून गेलाय. आलाय 4 धावा, चौकार. थँक्यू डीजे. बाकीचे जेव्हा डीजे गाणं वाजवतात त्यावेळेला हळूहळू हळूहळू तो बटन वरती नेतात. पारस आला की डायरेक्ट वरती घेऊन जातो, जसं की एकदम धडकी आश्चर्यचकित. म्हणजे असा धक्का लागतो समोरच्याला ऐकत असताना ज्यावेळेला मॉनिटर असतो किंवा साऊंड त्यांच्या बाजूला असतो. पण खूप छान, कालपासून सगळ्यांना एनर्जाइज करण्याचं काम त्याने केलंय. 15-0. हो, यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा फॉलोइंग स्वीप करण्याचा प्रयत्न. चेंडू यष्टरक्षकाच्या हातामध्ये गेला. पंतांनी सांगितलं षटक क्रमांक पहिले संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकाची धावा आहेत 15 बिनबाद टीम कृतिका एंटरप्राइजेस. थँक्यू डीजे. चौकार आला होता, षटकार आला होता, परत चौकार आला होता. सगळं काही पहिल्या षटकामध्ये बघायला मिळालं. आता इक्वेशन जी आहे ती आवाक्यामध्ये आले. 30 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. रनबॉलच्या वरती जोपर्यंत धावा असतात तोपर्यंत एक आशेचा किरण जागा असतो की या सामन्याला आम्ही जिंकू शकतो. याच्यासाठी आपल्याकडे काहीशा धावा वरती आहेत. येस, भौतिक वैती बॉलिंग मार्क वरती आलाय. भोवतालची परिस्थिती जाणत असताना भौतिकला बॉलिंग करायचे. या सामन्याला जिंकण्यासाठी तुम्हाला काय गरजेचं आहे? समोरच्या संघाने ज्या धाटणीची गोलंदाजी केली तशी तुम्हाला करावी लागेल. म्हणजेच काय तर विकेट या निरंतरतेने घ्याव्या लागतील. इंटरव्हलमध्ये विकेट येणं गरजेचे आहेत आणि त्या विकेट आल्यानंतर तुम्हाला त्याच्या जोडीला डॉट बॉलची सुद्धा हाताळणी करायची आहे. डॉट बॉल सुद्धा हाताळायचे आहेत. 15-0 भौतिक. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू ओव्हर पिच होता आणि त्या चेंडूला टोलावत असताना पाठवलं. काऊकॉन सीमारेखा पार. आलाय उत्तुंग VGPL षटकार. थँक्यू. काय जबरदस्त फटका मारला. ओव्हर पिच बॉलला दुरून पिक केला आणि पाठवलं. काऊकॉनच्या डोक्यावरून फुल पेस ऑफ दी बॅट. कोणत्या प्रकारे बॅकलिपला आणत असताना अडथळा नाही, मिसच झालेला नाहीये. विथ टाइम बॉल टाका आतमध्ये. विथ टाइम खेळत असताना चेंडूला मॅच बॉल आलाय का? ओके. बघा, मॅच बॉलची पण कहाणी आहे. जेव्हा आपण नवीन बॉल देतो त्याच वेळेला येतो, त्या अगोदर येत नाही. 21-0. दुसऱ्या षटकाची पुन्हा एकदा भौतिकचा पहिला चेंडू आणि त्याच्यावरती चार्ज करत असताना सांगितलं की कशा पद्धतीची बॅटिंग आम्ही करणार होतो. विकी पाटील अजून एक एक्सपिरियन्स प्लेअर. विकी वर्सेस पंकज मधलं युद्ध आहे. हो, यावेळेला उजव्या स्टेजचा बाहेरचा चेंडू व्हाईट लाईनला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला गेला भौतिककडून. शरीरापासून लांबून खेळण्याचा प्रयत्न बदलला. त्यामध्ये साप होडीव निर्धाव चेंडूची सांगता होती. फुटवर्क खूप महत्वाचं असतं. ज्यावेळेला तुम्ही तुमच्या शरीरापासूनच्या लांबच्या चेंडूला खेळता, शफल होणं गरजेचं आहे. प्रत्येक बॉलवरती सोल्युशन पाहिजे हवे असेल तर तुमच्या हातामध्ये, तुमच्या पायामध्ये हालचाल होणं ही गरजेची. आणि त्यानंतर तुमच्या नजरेचा खेळ. तुम्ही किती लवकर पिक करताय, किती लवकर जज करताय, त्यावरती ते फटके यशस्वी होत असतात. यावेळेला उजव्या स्टेजच्या बाहेर आहे. पंच दंडित करतात. वाईडने अतिरिक्त स्वरूपाची धाव येईल. धावा धावून पोचल्यात 22 वरती. 22 पन्नान. 2 चेंडूचा फक्त खेळ झालाय भौतिकच्या. 28 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. थोड्या वेळापूर्वी मी आदेशला सांगितलं की थांब जरा दुसरी इनिंग करतोय, कारण ही मॅच थोडीशी लवकर संपण्यासारखी आहे. ओ, पुन्हा एकदा यावेळेला डेप्थ करणार आहे चेंडू. मिसजज झालाय. हे चेंडू फसवे असतात. ज्यावेळेला एखादा गोलंदाज तुमच्या शरीरापासून लांब चेंडूला ठेवतोय त्याच्यासाठी तुमचा स्टान्स कारणीभूत असतो. बॉलर कधी वाईड यॉर्करसाठी जातो किंवा ऑप्शनच्या बाहेर टाकतो.
ज्या वेळेला फलंदाज लेग स्टंपचा स्टान्स घेऊन उभा असतो त्याच्यापासून लांब खेळण्यासाठी प्रवृत्त केलं जातं. म्हणजे कितीही ताकद लावली, कितीही त्याला फटका खेळण्याची इच्छा त्याने मनामध्ये आणली तरी सुद्धा त्याला खूप जास्त बाहेर यायचंय, बदलली ते दाखवायचंय. खास करून पोझिशन बदलायची आहे समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड. बिलकुल गोलंदाजाच्या डोक्यावरून, क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू निघून गेलाय सीमारेखा पार. षटकार. ओहो, काय जबरदस्त फटका. विकीच्या बॅटमधून हा फटका वारंवार आणि सतत बघत राहावा. हा क्लास आहे, प्युअर क्लास. वरच्या चेंडूला समोरच्या दिशेने खेळत असताना सरळ बॅटने खेळलेला अप्रतिम सिक्सर. पुन्हा एकदा, परंतु यावेळेला फटका नाही बॅटवरती व्यवस्थित आला. डायरेक्ट हिट. काम फिट होता राहिलं. एकदा मात्र विकीने धावून कंप्लीट केली. सिंगल धावफलक पुढे जाईल. धावफलक जाऊन पोहोचले 28 वरती, 29 वरती. पंचवीस चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. 29 वरती 0. यावेळेचा चेंडू फुलटाच. ओह, वाडा कॅच. मेरिट वरती खेळण्याचा प्रयत्न होता. कव्हर पॉइंट मध्ये फिल्डर तैनात होता आणि त्यानं सुंदर झेल टिपलाय. फलंदाज बाद होत असताना पहिल्या विकेटचं पतन, पहिला हादरा, पहिला धक्का. हेमंत बाद. थँक्यू डीजे. बाहेरच्या चेंडूला लोअर फुलटॉस पद्धतीने बॅट वरती घेतला आणि त्यानंतर इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. अंगलेटाला फलंदाज बाद झाले. 2 षटकांचा खेळ संपला. 29 वरती धावफलक गेलं. 1 विकेटचं पतन झालं. आता 9 धावांची गरज आहे. 9 रन्स रिक्वायर्ड टू विन. किती चेंडू आहेत तर 24. विकी पाटील 13 वरती खेळतायत. नव्यानं आलेले फलंदाज आमिर पाटील. आमिरने काय गोलंदाजी केली, धारदार गोलंदाजी. उंचीचा चांगला फायदा उचलला गेला. पण सत्यमान एक गोष्ट बघितली, कालपासून खूप साऱ्या मॅचेस दिसल्या. काही असे गोलंदाज होते, त्या गोलंदाजांचा स्तर जो आहे तो अतिउच्च होता. त्यामध्ये तो मंथन, त्यानंतर रोहित, आता आमिरला तुम्ही बघता. यांची जी बॉलिंग होती पाहण्यासारखी. त्यांचा वेग, त्यांचा वेगावरती असलेला कंट्रोल, ते नियंत्रण, त्यामध्ये चेंज ऑफ पेस, व्हेरिएशन होतं. बाहेर काढणारे चेंडू, आतमध्ये येणारे चेंडू, बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न. विकी यांचा प्रयत्न फसलाय. डॉट बॉल आलाय. खूप वेळानंतर डॉट बॉलची सांगता होतीये. षटकाची सुरुवात करत असताना गौतम सुद्धा एक चांगला अष्टपैलू खेळाडू आहे, प्रतिभावान खेळाडू आहे. त्याच्यामध्ये शब्द सुद्धा क्षमता आणि ते कॅलिबर कुठून भरलेला आहे. 23 चेंडू आणि 9 धावांची गरज. दुसरा सामना लो स्कोरिंग बनत. ओ, यावेळेला समोरच्या दिशेने फटका उंच हवेमध्ये. क्षेत्ररक्षक, ओ व्हॉट अ कॅच. पण नाही, चेंडू आतमध्ये. अनेक प्रश्न उभे करणारा हा. पंचांनी सांगितलं चेक करूयात, कोणत्या प्रकारची शंका नको. चेंडू हातामध्ये होता तेव्हा पाय कुठे होते. शॉर्ट बॉल होता. उसळी घेणारा चेंडू, त्याला फोरमचा वापर करून खेळण्याचा प्रयत्न. बॅडमिंटन स्ट्रोक इथे बघायला मिळाला होता. हातामध्ये चेंडू होता त्यावेळेला पाय कुठे होता. हो, काय कंट्रोल आहे. उंचीचा वापर. चेंडूला आतमध्ये ढकलत असताना काय कनेक्शन आहे का पायाशी नंतरचं. नाही, नाही, इथे पण नाही. दुसऱ्या अँगलने बघितलं जाईल. ज्या वेळेला चेंडूला अडवलं गेलं त्यावेळेला हात पाय काय बाउंड्रीच्या बाहेर होते का. नाही, हा सेफ आहे. चेंडू आतमध्ये थांबवला गेला. विशेष कौतुक भूपेंद यांचं. किती सुंदर पद्धतीने चेंडूला आतमध्ये ढकललंय. हा क्लास आहे फिल्डिंगचा. ओ, गोल्डनवरून चेंडू उसळी घेत असताना ही अनपेक्षित उसळी आहे. पण गौतमची गोलंदाजी करत असताना म्हणजे ज्या वेळेला चेंडू रिलीज केला जातोय त्यानंतरची त्याची हेड पोझिशन बघा, हलत नाही आहे. ती हेड पोझिशन आहे तशीच आहे. म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत ते बघतात की चेंडू कुठे गेलाय.
बेसिकली कोणताही गोलंदाज ज्यावेळेला मिडियम पेस गोलंदाजी करतात त्यावेळेला अशा प्रकारची फेड पोझिशन राहत नाही. पण भूपेंद्रकडे काहीतरी गौतमकडे ते स्पेशल टॅलेंट असावं. फटका यावेळेला फसला, लॉंग ऑफच्या दिशेने गेला. क्षेत्ररक्षक भूपेन चेंडूवरती येत आहेत तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट केली जाते. सिंगल स्ट्राईक रोटेट होतीये. धावपलकते दाबा जाऊन पोहोचतायत 31 वरती. 31 20 चेंडूने 7 धावांची गरज. सुरुवातीच्या पहिल्याच षटकामध्ये पहिल्या 2 षटकामध्ये असं वाटलं होतं की हा सामना तिसऱ्या षटकामध्ये संपेल, पण तसं नाहीये. हो, विकेने या फटक्याला खेळण्याचा प्रयत्न केला गेला. चेंडूला शेवटी अडवलं, स्टंपवरती नाही येऊ दिलं. डॉट बॉल आलाय. चांगला कमबॅक गौतमचा. इथे 50 जरी धावा असल्या असत्या तरी सुद्धा सामन्याला वेगळी रंगत आणि मजा आली असती. शेवटचा आणि अंतिम चेंडू या षटकातला. 31 वरती 1 आहेत. कृतिका एंटरप्राइज यावेळेला पंच केलंय, पाठवलंय. ओ पंकज यांच्या डोक्यावरून कव्हरच्या बाहेर येणारा हा छपरापाड सिक्सर. 18 चेंडू आणि 1 धावेची गरज. थँक्यू. बघा विकीची बॅटिंग बघता आता अनेकांच्या मनामध्ये हा प्रश्न आला किंवा ती इच्छा सुद्धा झाली की विकीला बेस्ट बॅटर म्हणून वरती घ्यावं. अशी बॅटिंग त्याने केली आहे. काय अफलातून पटके आणि पंकजच्या डोक्यावर मारलाय. त्याने दाखवून दिलं पंकजला की बघ बघ मी किती लांब मारतोय. 18 चेंडून 1 धावेची गरज आहे. 37 वरती 1 आहे. सामन्यामध्ये औपचारिकता बाकी. चांगला कंट्रोल बघायला मिळाला कृतिका एंटरप्राइजेस या संघाचा. भूपेन यांच्या हातामध्ये चेंडू, त्याने एक चांगला स्टॉप केला होता बाउंड्रीवरती. त्यावेळेला कव्हर पॉइंटला पुन्हा एकदा टार्गेट केलंय. चेंडू गेला 1 बाउन्स सीमारेखा पार. विजयी चौकार. सामना संपला. सामना जिंकला कृतिका एंटरप्राइजेस या संघानं आणि पराभवाच्या छायामध्ये संघ जातोय तो रॉयल स्ट्रायकर्स 7999 हा संघ. आता झालेल्या सामनावीराचा मानकरी ही मॅच समरी. त्याच्यामध्ये सुधीरने चांगलं कॉन्ट्रीब्युट केलं. तो 2 अंकी संख्या गाठणारा एकमेव खेळाडू. प्रतीकचं 4 धावांचं कॉन्ट्रीब्युशन, पंकजचं 3 धावांचं, 2 धावांचं तन्मयचं कॉन्ट्रीब्युशन. बॉलिंगमध्ये कमाल. हेमंत वैतीनं 3 विकेट घेतल्या होत्या. अजित किनीनं 3 विकेट घेतल्या होत्या. अमीर पाटीलनं 2 विकेट घेतल्या. राकेश गोवारी यानं 1 विकेट घेतली. 22 धावांचं ते महागडे षटक, त्यामुळे 37 धावांपर्यंत जाता आलं होतं RM रॉयल स्ट्रायकर्स 7999 संघाला. दुसऱ्या इनिंगमध्ये काय घडलं तर विकी पाटील 10 चेंडू आणि 20 धावा त्यांच्या बॅटमधून. हेमंत पाटीलने पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये केलेली तुफान फटकेबाजी, 7 चेंडू 14 धावांचं त्याचं कॉन्ट्रीब्युशन. अमीर पाटीलने 5 धावा बनवल्या 3 चेंडूमध्ये. शेवटचा चौकार त्याच्या बॅटमधून आला, पण 41 धावा या 3.1 चेंडूमध्ये बनल्या, म्हणजे सामना जिंकला. समोरच्या संघामध्ये बॉलिंगमध्ये कमाल दाखवली गौतमने. गौतम मात्रेने 8 धावा खर्च केल्या, कोणती विकेट नाही घेतली, परंतु तो इकॉनॉमिकल स्पेल राहिला. 14 वरती 1 भौतिक वैती. दुसरं षटक त्याने हाताळलं होतं. 14 वरती 0 पहिलं षटक चेतन पाटीलचं राहिलं होतं. आणि आता 1 चेंडूसाठी चौकार जो भूपेन भगतच्या अगेन्स्ट आला होता. ओव्हरऑल 9 विकेट्सने हा सामना जिंकला आणि सामना जिंकत असताना सामनावीराचा मानकरी झाला या मॅचचा. खेळाडूचं नाव आहे मिस्टर अजित किनी. ठरतोय मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच. अजित किनी यांना विनंती करेल आपण